तर माझी दिवसाची सुरुवात ह्या छान रांगोळीपासून झाली होती. कारण कोणता पण सण म्हटला ना तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घराला आहे ना त्या सणाला ना रांगोळीशिवाय खरंच बिलकुल शोभा नसते. म्हणून मी सगळ्यात पहिले ही छान अशी शुभ संक्रांती रांगोळी काढली होती, ती पण गुगलवर बघून. आणि मला रांगोळी काढायला खूप जास्त आवडतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि ना मला खूप जण म्हणजे तुम्हाला मी रेडी दिसत असेल तर मला आज खूप जण असे बोलले की आजची संक्रांत जी आहे ना ती काळा कलर घेऊन नाही आली आहे, म्हणजे दुसरा कोणता तरी कलर होता. मला माहित नाही, बट मी असा विचार केला की प्रत्येक सण आहे ना, प्रत्येक सणाचं आहे ना काही महत्व असतं. जसं की नागपंचमी असली तर आपण झोका वगैरे खेळतो. सेम तसंच संक्रांतला काळे कपडे का घालतात, कारण त्यावेळेस थंडी असते ह्या टायमिंगला. जर काळे कपडे घातले तर थंडी नाही वाजत, म्हणून काळे कपडे घालतात. तर मी बाकीच्यांचं बोलणं इग्नोर केलं आणि काळी साडी घातली आणि मस्त रेडी झालीये. तर मी माझा मेकअप लुक कसा केला ते तुम्हाला, मेकअप कसा केला त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवेल. त्याआधी आहे ना छान सुगडची पूजा करायची आहे आणि मी सगळं काढून ठेवलंय. तर म्हटलं चला पहिले पूजा करूया आणि तुम्हाला पण दाखवते की पूजा कशी करते. चला. हे सगळं सुगट जे आहे ना मी काढून ठेवली होती आणि मी हे बोळक्यांमध्ये टाकून घेणार आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाक पण करून झालाय. थोडाफार स्वयंपाक आधीच करून ठेवला होता, तर तुम्हाला दाखवते आज काय केलंय. सगळ्यात पहिले ह्या तिळाचे आणि गुळाचे पोळ्या केल्या, त्या आईने केल्या आणि त्या खायला खरंच खूप जास्त छान लागतात. इकडे हा भात केलाय, इकडे वरण आणि इथे ना वटाणे बटाट्याची भाजी केलेली. तर असा स्वयंपाक केलेला आहे आज. आणि ह्या ज्या पोळ्या आहे ना त्या खूप जास्त छान लागतात. तर जितक्या जितक्या ह्या पोळ्या शिळ्या खातो ना आपण, शिळ्या होतात ना, इतक्या जास्त छान लागतात आणि कडक होतात, खूप जास्त टेस्टी लागतात. तर चला मग आम्ही पण जेवण करतो आणि मग मी परत तुमच्याशी बोलते. तर मेकअपची सुरुवात आहे ना मॉइश्चरायझर पासून करायची. कोणतं पण तुम्ही जे लावत असाल ते लावून घ्यायचं मॉइश्चरायझर, कारण मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर तुम्ही लावलं ना स्किन खूप जास्त प्रोटेक्टिव्ह राहते. स्किन पर्यंत आपलं जे फाउंडेशन वगैरे आहे ते स्किन मध्ये जात नाही, म्हणून व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून आहे ना छान मसाज करायची आणि नेहमी गळ्यापर्यंत मेकअप करायचा आहे. म्हणजे आपण जो मेकअप करतो ना तो मिसमॅच दिसत नाही, एक व्यवस्थित स्किन टोन दिसतो आपला. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी प्रायमरच्या ऐवजी ना ॲलोवेरा जेल वापरते. ते खूप जास्त चांगलं असतं ॲलोवेरा जेल स्किनसाठी, म्हणून शक्यतो प्रायमरच्या ऐवजी तुम्ही पण ॲलोवेरा जेल वापरा आणि रिअली स्किन त्याच्याने पण खूप जास्त ग्लोईंग दिसते. ॲलोवेरा जेल नंतर मी लावलं होतं थोडं फाउंडेशनचा टचअप, कारण माझे आय सर्कल थोडे जास्त आहे, त्याच्यामुळे मी आय सर्कल माझे लपण्यासाठी लावते थोडंसं फाउंडेशन लावून मी त्याचा पण छान मसाज केलं होतं. फाउंडेशन लावलं ना ते एकदम रेग्युलर व्यवस्थित त्याचा आहे ना
मसाज करायचं आहे. जास्त दाबून नाही लावायचं, अद्दरच फाउंडेशन स्प्रेड करायचं. फाउंडेशन स्प्रेड झाल्यानंतर मी लावली ती साधी पॉन्ड्सची पावडर, कारण कॉम्पॅक्ट पावडर नाही लावली. मला उन्हामध्ये वरती जायचं होतं पतंग उडवण्यासाठी आणि मी उन्हामध्ये माझा चेहरा खूप जास्त काळा झाला असता, म्हणून मी ना आपली साधी पॉन्ड्सची पावडर लावली. कॉम्पॅक्ट तुम्ही कितीही चांगले लावा, उन्हामध्ये गेलं ना चेहरा जरा काळा पडतो. तो फायनली ना माझा मेकअप झाला होता. थोडंसं मी लायनर लावून घेतलं होतं, टिकली लावली आणि दॅट्स इट. थोडीशी लावली मी लिपस्टिक आणि माझा मेकअप इथे डन झाला होता. जेवण वगैरे झालं ना, आता गच्चीवर आलोय पतंगी बघायला. इकडे बघा पतंग उडवणं चालू आहे. इकडे श्री काय करते? श्री पतंग उडवते. झाले उडव? झाले? हा का बरं? काय झालं? तर दुपारी ना काहीच लोक जास्त पतंग उडवत नव्हते आणि देन 4-5 वाजता ना इतके लोक गच्चीवर आणि खूप जास्त प्रमाणात आहे ना पतंग उडवत होते. कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वळवा, तिळगुळ या गोडगोड मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.